नांदेडमध्ये अवैध रेतीचे सत्र चालूच। यामध्ये विशेषतः काही पोलीस अधिकाऱ्यांनी वाळू माफियांना खुली सूट दिलेली असल्याची चर्चा आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील भनगी, वाहेगाव, पिंपळगाव अशा विविध जागी वाळू माफियांच्या बोटी चालू आहेत। वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची ड्युटी इतर जागी असताना तो ग्रामीण पोलीस हद्दीतील येऊन वसुली करत असल्याची बाब समोर आली आहे। यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार एका फायबरसाठी 1,05,000 रुपये हप्ता काही पोलिसांकडून मागितला जात असल्याची माहिती आहे। त्यामध्ये एका हायवासाठी तब्बल 55,000 रुपयांचा हप्ता घेणे चालू आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे। विशेष म्हणजे इनव्हॉइस हा परभणीमधून काढला जातोय आणि माल हा नांदेड जिल्ह्यातून उचलला जातोय। म्हणजे परभणीमधला माल दाखवून नांदेडमधून अवैध रेतीचे उत्खनन चालू असल्याची बाब समोर आली आहे। रात्रभर गोदावरी नदीतून माल काढायचा आणि दिवसा तोच माल उचलायचा। विशेष म्हणजे अवैध रेतीची वाहतूक सोनखेड पोलीस हद्दीमधून सुद्धा होत आहे। सोनखेड मार्गे हायवा गेला तर 55,000 रुपये हप्ता आणि लिमगाव मार्गे हायवा गेला तर 25,000 रुपये हप्ता असे सूत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत।